सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. मिरज येथील महिलेचा धर्मांतरासाठी अमानवीय छळ. आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली पोलीस प्रमुखांची भेट. ज्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांना नारीतून नारायणी मानून देवीच्या स्वरूपात पूजले जाते, त्या समाजात धर्मांतरतेच्या विकृत प्रयोगातून एका गरोदर हिंदू महिलेवर झालेला छळ आणि तिने आत्महत्या केल्याची घटना ही केवळ अमानवीयच नाही तर महाराष्ट्राच्या वैभवाला काळिमा फासणारी आहे. मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे 28 वर्षीय गरोदर विवाहित महिला ऋतुजा राजगे हिचा फक्त ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून सातत्याने शारीरिक मानसिक छळ करण्यात आला. धर्मांतराच्या नावाखाली तिला मारहाण, दमबाजी, अपमान आणि अमानुष वागणूक देणाऱ्या सासरच्यांचा निर्दयी चेहरा समोर आला आहे. यात एका अजाण निष्पाप जीव जन्माच्या आधीच गर्भात संपवण्यात आला आहे. त्याच्या आईच्या वेदनांचा भयानक अंत झाला आहे. हे हिंदू समाजाला हादरवून टाकणारे वास्तव समोर आले आहे. या संतापजनक घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि सरकारकडे स्पष्ट मागणी करतो. या प्रकरणातील सर्व दोषींना, सासरच्यांना आणि धर्मांतरामागे सक्रिय असलेल्या फादरला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. यासोबतच राज्यात तात्काळ धर्मांतरण बंदी कायदा आणि लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात यावा अशी आमची ठाम मागणी आहे. महिलांच्या धर्मांतराच्या नावाने होणारे छळ, फसवणूक आणि अत्याचार थांबवण्यासाठी कायदेशीर संरक्षण आवश्यक आहे. या दुर्दैवी घटनेविरोधात सांगलीत मूकमोर्चा काढण्यात येणार असून संपूर्ण समाजाने एकत्र येऊन या विकृतीविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि धर्मांतराची ही नांगी तिथेच ठेचून टाकली पाहिजे. पीडित ऋतुजा राजगे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला असून त्यांच्या न्यायासाठी मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे केले. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.